किती दिवस किती किती वजन कमी झालं? 4 किलो वजन कमी झालं. पोट घे मध्ये. पोट आत घे, अजून हाईट वाढते पोट. मी तुम्हाला दाखवतो ती क्लिप पण नमो रमोची, तुम्ही पण बघा. हे बघा, उद्या 1600ची टेस्ट आहे म्हणून आत्ता वाजले 10 आणि हा त्याचे पाय शिकत बसलाय. होय काय बन्या. गुड मॉर्निंग गाइज, वेलकम टू अवर व्हिडिओ, वेलकम टू अवर ब्लॉग. तर आज फ्रायडे, जसं की तुम्हाला माहिती आहे फ्रायडेला टेस्ट असते. 1600, 100 गोळाफेक वगैरे सगळं, आणि सगळं झालं टेस्ट वगैरे. आता चाललो आहे क्लासला. भाई बॉडी लय पेन करते यार 1600 वगैरे मारल्यावर. झोप एवढी भयंकर लागते ना की असं वाटत नाही क्लासला जावं वगैरे, इच्छाच होत नाही क्लासला. लय भयंकर झोप लागते. मग आज अर्धे लोक गेलेत कास पठारला फिरायला, आपण नाही गेलो. आता जाऊया क्लासला आणि थोडं बसूया. तर काय आमचा क्लास संपलेला आहे. आल्या दिवसापासून किती दिवस किती किती वजन कमी झालं? 4 किलो वजन कमी झालं. आपल्याला मस्त आहे ना. बरोबर पोट घे मध्ये. पोट आत घे, अजून हाईट वाढते. पोट आत घे. तसं काय नसतं. असते तुला काय माहिती? वाढतंय हाईट नसताना बघ तू कधी बी. जेवायला चपाती, फ्लावरची भाजी, चटणी, ही आमटी, आणि आम्ही आमच्या रूम मध्ये जेवायला लागलो आज. काय जाताना माग आता ना पाऊस पडायला लागलाय आणि बघा टाइम का झालाय, आणि इकडनं डोंगर बघा किती भारी दिसतोय. तेव्हा आमचा लंबू. ही बॅक साईड आहे. इथं पण 2-3 वॉशरूम्स आहेत, आणि इथं मेन मोठा वॉशरूम बाथरूम दोन्ही आहे, आणि मागे वॉशरूम्स आहेत, आणि इथं पण 4 वॉशरूम्स आहेत. आणि हे इथं भांडी वगैरे घासायला आहे सगळं, म्हणजे जेवण वगैरे झालं की ह्या नळात भांडी वगैरे धुतो आम्ही, आणि इकडे कपडे वगैरे सुकत टाकतो. ही बॅक साईड आहे म्हणजे मेन ऑफिस आमच्या अकॅडमीची. इथं असे वॉशरूम्स आहेत, आणि हा हौद आहे. इथं ह्या हौदाचं पाणी कोण यूजच नाही करत, तसंच पडलेला असतो. हे एवढे असं म्हणजे एवढं इथनं अशी जागा आहे, अशी सरळ तशी गेली आहे. आणि इकडे काहीतरी कंपनी आहे कसली तरी, ते गव्हर्नमेंट ऑफिस किंवा बघा ना कुठेही असे लोखंडाचे कपाट वगैरे असतात, ते ब्ल्यू कलरचे, ते सगळे बनवले जातात इकडे. एवढा बॅक साईड आहे आमच्या अकॅडमीचा. आणि तुम्हाला ग्राउंड पण प्रॉपर दाखवलं नाही आहे मी अजून, कारण की वेळ भेटला नाही, सॉरी. तर एक दिवस तुम्हाला ग्राउंड पण प्रॉपर दाखवेन. पाऊस झालं का जेवण? इथं 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 कोपऱ्यात. हवामान विभागाने लगातार 3 दिवस पाऊस जोरात पडण्याची हे दिली आहे. आता आपण रूम पण झाडून घेऊया. आता वाजले 4 आणि कोण बोलेल की भाई इथं पाऊस पडून गेलाय. हां
आणि तर काय होतं ना, माझा रिचार्ज संपला आहे आणि मी माझा सिम जो आहे ना तो पोर्ट केला आहे जिओमध्ये. तर त्याच्या नादात मी एक्स्ट्रा डाटा पण मारू शकत नाही आहे. माझा इनकमिंग मेसेजेस वगैरे चालू आहेत, पण नेटचा रिचार्ज मारू शकत नाही आहे कारण की मी पोर्ट केला आहे. आणि तो 29पर्यंत म्हणजे 30 तारखेपर्यंत पोर्ट होऊन जाईल माझा. तर मग आता लफडा असा आहे ना, मी दुसऱ्यांच्या फोनमध्ये वायफाय अनलिमिटेड डाटा असतो ना त्याच्याकडे जातो, त्याचा फोन घेऊन मग व्हिडिओ अपलोड करतो. मी आज व्हिडिओ 10 वाजता अपलोडिंगला टाकलेली, ती जाऊन आत्ता 4 वाजता अपलोड झाली. विचार करा म्हणजे केवढा बेकार हे होते. आता 5-6 दिवस तर व्हिडिओ उशिरा देणार आहे कारण की पोर्ट जर होत नाही तर नंतर आपलं काय अनलिमिटेड डाटा आहे, मग आपोआप फटाफट अपलोड होईल. काय करणार भाई, 101 परिस्थिती सामोरे जावं लागते. बाय द वे आपले 50 डेज कंप्लीट झालेले आहेत, तर त्याच्याबद्दल कॉंग्रॅच्युलेशन्स आणि तुमच्या सपोर्टसाठी थँक्यू सो मच. तर आता जाऊया, रेडी वगैरे होऊया. 5 वाजता जायचं आहे ग्राउंडवरती. ग्राउंड पण सुकलं आहे, 2 मिनटाचं सुकतं आहे भाई. पाऊस होता 3 तास आणि आता भाई सुकलं आहे, सुकून पण गेला. तर आता आज जाऊया आणि थोडं फ्रेश होऊया. ग्राउंड टाईम. पावसामुळे जरा आमच्या ग्राउंडवरती चिखल झालेला आहे. आता सध्या एक राऊंड चालून बघतो आहे, जिथं जिथं स्लिप होते तिथं स्लो करायची आणि नंतर फास्ट करायचं. आपलं आता वर्कआउट संपलं आहे आणि ते बघा, आपण जे काल इथं केलेलं, खोदून सगळं माती बाहेर काढलेलं ढीग, तिथं परत चिखल झालं आहे तसं झालं. पण आता ते परत सुकल्यानंतर परत आपल्याला ते खोदायचं आहे, परत माती बाहेर काढून आत टाकायची. काय आता आमच्या अकॅडमीची लाईट गेली आहे आणि आम्ही फोटोशूट करतो आहे, तर तुम्हाला पण दाखवतो. हे बघा सेल्फी स्टिक आहे, सेल्फी स्टिकने असं वरती लाईन मारतो आहे. थांबा मी तुम्हाला फ्लॅश बंद करून दाखवतो. हे बघा इकडं जरा. हे बघा असे म्हणजे एस्थेटिक फोटोज काढतो आहे आम्ही. तुम्हाला फोटो दाखवतो 2-3 बाळाचे आणि ह्याचे क्लिक केले. काय आलं बंटी? काय आलं? 4ला बंद झाले, आता ग्राउंडून आला तर 6ला पाऊस चालू झाला. म्हणजे देवाची पण ऐसा ही होता है, हमारे साथ ऐसा ही होता है. मी तुम्हाला काय म्हणलेलं, देव पण साथ द्यायला. अरे 2 ते 4 2 पाऊस चालू मी आबरती पाहिलंच पाहिजे भरती. पीटीचा टाइम वाजेपर्यंत पाऊस येईल वाटलं. 4ला बंद झाला. पीटी झाल्यानंतर 4ला बंद का झाला? ग्राउंड थोडंसं सुकलं म्हणून. माहिती आपल्याला पीटी करावंच लागतं म्हणून. देवाची इच्छा आहे. तुम्ही देवाची इच्छा आहे यावेळी भरती करा. नाही याचा अर्थ देव म्हणतो तुम्ही भरती व्हा, मी तुमच्या संघ आहे, पण तुम्हाला ग्राउंडला गेलो पाहिजे. तर गाईस फायनली जेवण वगैरे सगळं झालेलं आहे आणि आज जेवायला अंडा करी होती. 3 अंडे होते ॲक्च्युली. मानसी दिदी अंडी वगैरे खात नाही, मग तिला जे अंडी वगैरे दिले जातं ते मी घेत असतो. म्हणजे तिला सांगतो की बाबा तू अंडी घे आणि नंतर मला दे, म्हणजे कसं एखादं थोडं प्रोटीन जास्त भेटेल अंगाला. अंडी करी वगैरे होती, खाल्ली एकदम पोट भरून. आता वाजलेत 9 वाजायला आलेत आणि गाईस लिटरली सांगतो ना मी, एवढं म्हणजे इथं बघा तुम्ही, कोण बोलेल बाई, इथं ह्या एरियात नवरात्री म्हणजे नवरात्री चालू आहे, 9 दिवस नवरात्रीचे. भाई सगळं सुमसाम आहे, कुठं गरब्याचा आवाज नाही येत, कुठं गाण्याचा आवाज नाही येत. आणि आता तर लाईट पण गेली आमच्या अकॅडमीची. 1 तास झालेत आम्हाला लाईट जाऊन. आणि 7 वाजल्यापासून 6:30 वाजल्यापासून जो पाऊस चालू आहे, म्हणजे आमचा ग्राउंड संपलं की जो पाऊस चालू झाला आहे तो अजून पाऊस चालू आहे. आता बारीक झाला आहे जरा पाऊस. हे बघा भाई, नाईटमध्ये पण माझा कॅमेरा चांगला दिसतो. काय फोनचं नाद आहे का आपला बाई. शपथ सांगतो मी, नमोरमोना जाम मिस करतोय, जाम. म्हणजे जिकडे आपला चालतो, म्हणजे आता सगळे मामा वगैरे BJPचे आहेत, तुम्हाला तर माहितीच आहे सगळं. जिथे आपलं एवढं सगळं आहे तिकडं म्हणजे तिकडं आपल्याला जाता येत नाही, विचार करा. नाहीतर ह्या वर्षी मी जाम मिस करतोय सगळ्यांना. आमच्या एरियात गरबा होतो, विक्रम दादा जो गरबा करतो त्यांना, म्हणजे सगळीकडे मिस करतोय मी. आणि त्या वरनं ह्या लोकांचे स्टेटस बघितले की मला अजून कसं तरी वाटतं. काय आता तुम्ही जर का नमोरमो बघितलं नसेल काय आहे, जे आता म्हणजे नवीन सबस्क्रायबर आहेत जे असे इथंच अकॅडमीमध्ये भेटलेले मला, परत दूर बाकी म्हणजे डोंबिवलीचे सोडून, तर त्यांना माहिती नसेल, नमोरमो महाराष्ट्रातील सगळ्यात भारी AC मध्ये करवणारा गरबा आहे. म्हणजे ACच्या डोममध्ये करवणारा गरबा असतो महाराष्ट्रात, पहिलाच आहे हा. आणि रवींद्र चव्हाण जे मंत्री आहेत
ते मागचे 5-6 वर्षापासून चालवत आहेत म्हणजे ए सीमध्ये. आय थिंक सो 3रं वर्ष आय थिंक सो ए सीमधलं. मला पण एवढं काय माहीत नाही कारण की मी 2 वर्ष आधीपासून जायचो म्हणजे मागच्या वर्षी आणि ह्या वर्षी तर माझं मिस झालं आहे. पण नेहमी काय असतं आता मी BJPमध्ये विद्यार्थी आघाडी सरचिटणीस होतो तर माझ्याकडे सिम्बॉल वगैरे सगळे म्हणजे ओळखतात BJPमधले. तर त्यामुळे मला स्टेजपाशी किंवा समजा जर का पूर्ण गर्दी झाली तर स्टेजच्या मागणं जायला एंट्री वगैरे सगळं फ्री होतं म्हणजे जाऊ द्यायची. पण ह्यावेळी काय तसं जमलं नाही. जाऊ द्या काय हरकत नाही. कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है. मी तुम्हाला दाखवतो ती क्लिप पण नमोरमोची तुम्ही पण बघा. शरणाई ढोल पर रे झोल वागे शरणाई ढोल पर रे झोल नव लख नव लाल रणिया कि तारी चणिया चोड़िए कि तारी चणिया चोड़िए कि तारी चणिया चोड़िए जो बनिया गेला. आणि आजसाठी एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुम्हाला तर माहिती आहे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. गुड नाईट. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.